हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सर्व? मजेत ना तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आजचा ब्लॉग आहे, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं पूर्ण समजलं असेल आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे आणि या पुढचे आता ब्लॉग कशावर येतील. तर आज आपला साई पालखी प्रवासातला दिवस पहिला आहे. साई श्रद्धा मित्रमंडळ वर्ष 27वं आणि माझं वर्ष 3रं, म्हणजे 2 वर्ष नॉनस्टॉप गेलो आणि हे 3रं वर्ष. तर आता वाजलेत किती वाजलेत माहिती आहे? आता वाजलेत 3 वाजलेत. 4 वाजता निघायचा टाईम आहे. तर आपला प्रवास आज सुरू होणार आहे. पहिला स्पॉट आपला दरवर्षीसारखं ठाण्याला ब्रह्मांडला असणार आणि बघू आता पुढचं कसं काय. बाहेर आपली मंडळी जमली आहे, सगळ्यांना आपण भेटूया कोण कोण येणार आहे. यावर्षी 2-3 जण नवीन पण आहेत, म्हणजे पहिलं वर्षवाले आहेत आणि 2-3 जण येणार पण नाहीत काही प्रॉब्लेममुळे. तर आता 8 दिवसाचे ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू पाहायला मिळतीलच. जसं जसं मला टाईम भेटेल एडिटिंगला पोस्ट करायला, तर 8 दिवसाचे ब्लॉग कंटिन्यू असतील आणि 8 वेगळे आपले रील्स पण येत राहतील आपल्या इंस्टाग्रामवर. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर लाईक कमेंट सर्व करून ठेवा. आणि इंस्टाग्रामला अजून फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा. आता भेटतो बाहेर जाऊन, सगळ्यांना पण भेटवतो. आणि आपण रेडी तर झालो. आता मंडळाची टी शर्ट घातली आपल्या साई श्रद्धा मित्र मंडळाची. रिबिन वाटप चालू आहे इथे आपल्या आपल्या बॅगेसाठी. सगळे सायराम आपले आहेत. अमोल दादा काहीतरी बोलत आहे. साईराम भाई, साई श्रद्धा मित्र मंडळ वर्ष 27. जयेश बांधल येत नाही आमच्याबरोबर. आम्ही मागतो माचीची काडी आहे, जरा हे करायला हे कसं याचं धागा निघतात ना तर निघून जातं, मग आपली बॅग भेटत नाही. आता जरा दे ना भाई, असं करायला दे ना. जयेश दादा आमच्याबरोबर येत नाही यावेळी. भेलवाड्या स्पॉट वरती त्याला स्कॅनर पाठवला. अजून काय बोलू शकतो अजून अमोल जरा दा? आज पहिलाच दिवस, आज नको सगळं. उद्या 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 आजच, आज संध्याकाळपासूनच चालू आज संध्याकाळपासून चालू होईल. सगळे आहेत आपले सायराम आपले बॅग घेऊन आले. इनो इनो आ रही है तू? शिर्डी आ रही है? सगळ्यांना पण आवडले. चल आपले बॅग ठेवले सर्वांनी. काय बोल, तुझी बॅग कुठे लावली रिबिन? ठीक आहे ना, आता 50 फाईन होते तुला. आणि आमचे सर पण आहेत इथे, हे बघा. ओम साईराम. जयेश दादा पण आहेत, पण यावर्षी येत नसतात ते. आणि आमचे अध्यक्ष बघा, आमचे अध्यक्ष बारक्या पोरांचे राजदादा. एकच वादा राजदादा. अमोल दादाचं काय चालू आहे ते काय माहिती. एक रिबिन जास्त घेतले त्यांनी, एक्स्ट्रा आहे. माझंच आहे. पहिल्याच दिवशी मला 50 रुपयाचा चुना लावलाय रिबिनच्या नावावरती. बघूया चला यावेळी स्पॉन्सर कोण काय काय आणलं अशा क्रीम बीम बाम वगैरे पावडर मला द्या थोडं, कारण माझा भाऊ पण येतो. पत्तू पण आहे. तुम्ही पण या. यावर्षी स्पॉन्सर कोण आहे सर्वात मोठा ते सांग. सुशांत दादा. हे सुशांत दा, स्पॉन्सर तू आहे. आमचे उपाध्यक्ष सचिन जेठे साहेब इकडे अवेलेबल नाहीये, हा ते करणार आहे. हॅलो, सुजल जरा मदत करू शकतो माझी. थँक्यू सुजल. सायराम काय बोलतो युवराज? काय बोलू शकतो. आणि आपली मेन गँग इथे पण आहेत. उद्धव भाई, सायराम, इमू शेट आपले जे माझे स्पॉन्सर आहेत जास्त करून. आणि आपला काळभोर तर तुम्हाला माहितीच आहे, बिग फॅन. विकी भाई, ओम साई. बॅगा वगैरे आता एक एक ठेवत आहेत. आणि आमचा चमकणारा एकच मित्र मस्के बॅग ठेवून आहे.
भाई सगळे आले आता बाबांचे पाया पडतायत. फायनली आता प्रवासाला सुरुवात होईल आमच्या. आता पाया पडू आणि फोटो वगैरे काढू आणि मग निघू. आणि पहिला वर्ष बघू शकतात हर्ष मोरे. पहिला वर्ष भाई, पहिला वर्ष. साईराम मंडळी आता वाजलेत, किती वाजलेत भावांनो बघा जरा. आपले सगळे साईबाबा 6:24 झाले म्हणजे 6:30 वाजले. आणि आता आम्ही पोचलोय फाउंटनच्या अगोदर, म्हणजे काश्मीरचा ब्रिज आहे ना, त्या ब्रिजच्या इथे. आणि पहिलं वर्ष आले बघू शकता तिथे आर्यन मोरे आणि हर्ष मोरे पहिलं वर्ष आले. काय हा सगळ्या सलाम. काय चाललं तू मंदिरात चाललं साईबाबांच्या सलाम. काय हा नमस्कार, ओम साईराम. तर आता भेटू पुढे कसं काय आपलं बघू. स्पॉट तर आपला हर वर्षीचा ठाण्याला ब्रह्मांडला, ओम ब्रह्मांडला. आणि आपले गँग पुढे गेलेत आणि अर्धे मागे आहेत हर वर्षीप्रमाणे. हां म्हणजे कसं कोण स्लो चालतं कोण फास्ट चालतं. तुमच्या समोर आहे आणि आम्ही तुमच्या समोर आहे कॅमेऱ्याच्या समोर. आता पुढे आहे ना आपला जो रत्नेश आहे ना बेसवाला, त्यांनी मला फोन केलेला. ते लोक थांबले आहेत भेटायसाठी आपल्याला, कारण की त्यांची पण पालखी आजच निघाली आहे. तर आता भेटू रत्नेशला पण. हां ठीक आहे. मला आता भेटू पुढे. रत्नेशला पण भेटवतो ब्लॉगमध्ये. चला ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आणि कारभार भाई तर काय ऐकतच नाही. एकदा हात दाखव ना. बोलो बोलो बात इतनी समझने वाले को इशारे काफी क्यों नहीं बोल रहा हो. ते तुझी मम्मी तर नाही ब्लॉग होईल. हा मग ठीक आहे. समज जाओ. बोलो तू बात इतनी. रत्नेश मास्तर आपले आलेले आहेत. रत्नेश मास्तर आजच आहे, त्यांची पण पालखी सुरुवात झालेली आहे. काय बोलतो रत्नेश? मस्त ना. आता भेटू आता नेक्स्ट. आता कुठे आहे तुमचा स्पॉट? भाईंदर गावातून जाणार. आम्ही ठाणा. हा एवढा स्लो चालतात. अरे हा लेट झालं. पण लेट झाला. आता आम्ही पुढे असतो. आम्ही पण आता थोडं एवढ्यात त्या घाटाच्या इथे असतो. आता फटाफट. हा चल भेटू. चल भेटू. ओम साईराम. श्री छत्रपती शिवाजी महाराज. गावात म्हणजे कुठून जातो? काय माहित कुठून तरी जातात गावात. दादा भाई फायनली रत्नेशला भेटलोय. आणि आता आम्ही
आता आम्ही आहे ना एवढ्या स्पीडने जाणार आहे ना भाई, कारण का खूप आम्ही पार्टी आहे. सीधा हवा से बात आता सीधा हवा से बातें करेंगे. चला हे पटापट चला चला. ओम साईराम. मागेच लागणार होते फटाफट चालायचं टायमावरती हे लोक एवढं फास्ट बोलतात, मला असं वाटतं ब्लॉग बंद करायला लागेल. चला हे पळा पळा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. चला आता फास्ट चला, फास्ट चला. चला भेटूया आता पुढे. तोपर्यंत ओम साईराम. ओम साईराम. भाई साई सेवक ओम साईराम काका. ओम साईराम, ओम साईराम. ऐसा ही सेवा करते रहो, आपको बाबा भी बहुत दुआ देंगे. ओम साईराम. भाई असे साई सेवक आहे ना मनापासून भेटतात हा. खूप बरं वाटतं असं मनापासून. कोण आम्हाला काय देतं तर पाणी. भाई आता थोडं आधीच बोलला भूक लागले आणि हा. आपल्याला पोहोचवलं. बघा आता बोललेला भाई, म्हणजे बाबांनी ऐकलं. आपला हर्षानं बोलला की भूक लागली आहे आणि आता 2-5 मिनिटांनी आहे ना लगेच हे आपल्याला केळं भेटलंय. आणि आता हे बघा सगळे चालू झालेत खायला. संपला. आता आम्ही अजून पण आहे ना फाउंटनला पोचलो नाही. अजून आम्हाला फाउंटनला पोचायला ना अजून 10 मिनिटं जाणार असं दिसतंय ते जवळ. 10-15 मिनिटं जातील फाउंटनला पोचायला. आणि स्पॉटला पोचायला तर काय माहिती किती वेळ जाईल, पण जाईल किती वेळ तो. हां नाही 10 नाही रे, 9-9:30 होतील. 9-9:30. हां पंजाब ढाब्याला. पंजाब ढाबा. ठीक आहे ठीक आहे. चला ओम साईराम. ओम साईराम. भाई रगडापुरी नाश्ता करायला थांबलो आता आम्ही. काळभोरचं काय ऐकतच नाही. काळभोर आरामात आरामात आरामात. आर्यनचं काय शेवपुरी चालू आहे अजून येते माझ्या. त्याला खाऊन आता भेटतो मस्त. आता भूक लागली आहे, नाश्ता टाईम झाला आहे, 8 वाजल्यात आता. एक आहे शेवपुरी एक. चला आता खाऊन भेटतो. ओके. साईराम मंडळी. साईराम साईराम ओम साईराम. ओम साईराम. वाजलेत 10 वाजलेत आणि अजून काय आम्ही ठाण्याला पोचलो नाही. म्हणजे ठाण्याच्या आमच्या स्पॉटला ओम ब्रह्मंड स्पॉट अजून स्पॉट अजून आम्हाला आहे ना अर्धा तास लागेल. मारामारी झाली. अजून आहे 10 मिनिटं आहे. पुढचं हिरवं झाड. पुढचं हिरवं झाड आहे ना तिथे आपला स्पॉट आहे. हां तिथून लेफ्ट आहे, पुढचं हिरवं झाड बघा. तर आता आम्ही पोचू, किती वेळ लागेल बघू. आता वाजलेत 10 वाजलेत आणि दरवर्षीप्रमाणेच आपले ग्रुपचे मेंबर सगळे पाठी पुढेच आहेत. पहिला वर्ष. हां आम्ही पहिल्या वर्षाचं ठीक आहे रे, पण अख्ख्या ग्रुपचं बोलतोय. बाकीचे पाठी अर्धे पुढे असे असतात सगळे. तर भाई आता बघूया किती वाजेपर्यंत पोचतोय आम्ही. आता इथे छोटासा ब्रेक घेतलेला आम्ही. काय ते कुरकुरे वेफर थंडा बिंडा पियाले आणि जरा पोरांनी स्टॅमिना पण घेतले. कार्बनने जरा जास्त स्टॅमिना घेतला. इथे काहीतरी जास्तच जरा स्टॅमिना घेतलाय. बरोबर छोटो बरोबर कर. पहिला स्पॉटला भाई अमोल दादाची हालत बघा. इथे बघा. हे तुम्ही लोक काय मागे राहिलेले, समजलं का? पालखी उचललेली. हा भाई शेवपुरी खाणारे शेवपुरी नाही रगडा पेटीस खाल्ला. इकडे पालखीवर कोण नव्हतं बिचारे, त्यांनी चप्पल नाही घातलेली. मी अमोल दादाचा भाऊ कसा मेहनत करताय बघा. सुशांत काहीतरी बोल. अमोल दादाला काहीतरी बोल. पहिल्याच दिवशी बघ. पहिल्या दिवशी आले आणि नखरे करतोय नुसते. सेवा करतोय. अरे बाबांनी किती पाप करशील असे. बाबा मी होतो आरतीला स्टार्टिंग. लहान भावाची सेवा करायची का तुझी. 100 रुपये दे ना. 100 रुपये 500. पाचशेला मुंबईवरून बसतात वाले. हे उद्या गोटी सोडा. उद्या काय गोटी सोडा. हा गोटी सोडा. काय यार आता एवढं करतोय. काय इथे युवराजची मारामारी चालली ओमकार बरोबर. काय चालू आहे ओमकार? फिरायला जाऊ. त्या काळभोरला बघा. असं बघा बॅग काय स्पॉटवर पोचली तरी त्याचं सामान ठेवून काय होत नाही. मस्के हे मस्के 4 वाजता. बारका मस्के काय करतोय चॅटिंग. तो सुजल काय करतोय. सुजल काय झालं. पत्तूचं काय चालू आहे. काय नाही फोन चार्जिंग. हां सगळे आता हळूहळू झोपतायत एक एक करून. आणि इथे ह्यांची मस्ती बघा किती चालू आहे. झोपायचं सोडून. आणि ह्याची बॅग आहे ना इथे आहे माझ्या बाजूला. आणि इथे माझ्या बाजूला या साईडला बसलाय. हो ना तुझ्या जागी पाय दाबायचे. राज्यभाव आमचे राज्यदादा बघा. साईराम मंडळी.
आपल्यासोबत वेदांत आहे आणि गेले 2 वर्षापासून वेदांत आपल्या ब्लॉगमध्ये फक्त ठाण्यापर्यंत येतो नको बाई नको आणि यावर्षी तो म्हणजे त्याला बाबांचा स्पेशल बुलावा आलाय स्पेशल की तू ये ठाण्यापर्यंत नाही चालत पदयात्री म्हणजे पूर्ण शिर्डीपर्यंत. तर आपला भाऊ पण आपल्यासोबत येतोय पूर्ण प्रवासात. सुखरूप आमचा प्रवास होईल असा साईबाबांकडे आम्ही प्रार्थना करतो आणि भाऊ आपला येतोय फर्स्ट टाइम आहे. पण खोटं वाटत असेल हे बघा. हा, भाई खरंच येतोय भाई, खोटं नाही. 60 नंबर भाई खरंच येतोय वेदांत पण. आणि खूप बोलून असं भारी वाटतंय की वेदांत पण येतोय कारण 2 वर्षापासून आपला भाऊ फक्त ठाण्यापर्यंत यायचा चालत, त्यानंतर घरी जायचा. पण यावर्षी असं नाही, बाबांचं दर्शन झाल्यावर घरी जाणं. बरोबर की नाही. तर आजचा ब्लॉग तुम्ही बघितला म्हणजे आजचा ब्लॉग जास्त काय म्हणजे होता नाही बिकॉज आमची पालखी यावर्षी जरा म्हणजे अर्धा पाऊण तास लेट झाली निघायला. हर वर्षी आपण 3:30-4ला निघतो, यावर्षी आपण 4च्या नंतरच निघालो, 4:30च्या नंतर निघालो म्हणून लेट झाला. आणि आता वाजलेत किती माहिती आहे, किती रात्रीचे किती वाजलेत माहिती आहे, 12:40 सकाळी. म्हणजे आता आम्हाला अजून 3-4 तासांनी उठायचं, 4 वाजता उठायचं आहे. 4-4:30ला उठणार आम्ही. पण आता मला काय झोप नाही भेटणार बिकॉज आता ब्लॉग वगैरे एडिट करायचं आहे, मग अपलोड पोस्ट वगैरे करू. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. साईराम सगळ्यांना. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओम साईराम.